आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो तुम्ही उभे राहिला. हो ना, तू स्वतःहून चालत बाहेर आलास. देवाने हा काय ऐकली ग बाई. देवाना ऐकलं खरं, पण समीर भाऊ, मी तुझ्यासाठी आलोय बाहेर. तू एकटा नाहीयेस. मी तुला एकट्याला मेहनत नाही करू देणार. आपण दोघं खांद्याला खांदा लावून काम करूया, खूप मेहनत करूया. जे काम करू ते एकत्र मिळून करू समीर भाऊ आपण. हो ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पा असाच कायम पाठीशी राहा रे बाबा. नमस्कार. नमस्कार. या खाऊन घ्या थोडं. तुम्ही पण देवा. नमस्कार मास्तर. अरे जोशी, नमस्कार. नमस्कार. हाय, आज अन्नदान करताय, पुढाचा वाढदिवस. नाही, वाढदिवस वगैरे काही नाही हो. माझा राणा बरा झाला ना. काय सांगता? हो, स्वतःच्या पायावर उभा राहिला म्हणून जरा गणपती बाप्पाचे आभार मानायला आलो होतो. खरंच चांगली बातमी आहे मास्तर. होय होय होय. या दिवसाची खूप मनापासून वाट बघत होतो मी. रोज यायचो आणि गणपती बाप्पाला साकडे घालायचो. तो बाप्पा माझ्या राणाला लवकर लवकर बरा कर, स्वतःच्या पायावर उभं कर. शेवटी त्याने माझं ऐकलं म्हणून मग आनंदाने सगळ्यांना अन्नदान आणि पेढे वाटायला पण आलो होतो. ठीक आहे, तुम्हाला पण घ्या. विघ्न अर्ताचा येतो. हो, दर्शन घेऊन येतो. हो, या 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 घ्या घ्या. अहो काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जुने क्लायंट आहात. तुम्हाला डिस्काउंट हवाय ना, देतो ना. काय हरकत आहे. तुम्ही 25% म्हणताय ना, ठीक आहे, दिलं तुम्हाला. माल बिंदास्त उचला, काहीच प्रॉब्लेम नाही. हा बाय. अहो तुम्ही एवढा डिस्काउंट का दिला? त्याने आपलंच मार्जिन कमी नाही का होणार? असू दे, मी आज कुणालाही नाराज करणार नाही. बऱ्याच दिवसांनी आज आनंदाचा दिवस आहे. राणा बरा झालाय. मी कामाला सुरुवात केली तेव्हा तुम्ही माझं जंगी स्वागत केलं होतं ना. मी पण त्याचं तसंच जंगी स्वागत करणार आहे. बस, त्याला फक्त एकदा काम सुरू करू. मी तुझ्या माणसांबरोबर जावई म्हणून जसं वागायला हवं होतं त्याच्या उलटच वागलं. तेव्हा कळलं नाही, पण आता कळतंय की ही सगळी माणसं माझी आहेत. आणि मी माझ्या माणसांसाठी सगळं करणार. फक्त राणा बरा होऊन येते पास बघ. मला सुद्धा राणा पूर्णपणे कधी बरा होतोय आणि स्वतःच्या पायावर कामाला लागतोय असं झालंय. आकाश,
हो साहेब, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ते अशोक मास्तर मंदिरात गरिबांना पेढे वाटत होते. तिथल्या एका माणसाने त्यांना विचारलं की का पेढे वाटताय, तेव्हा त्यांनी सांगितलं की राणा उभा राहायला लागलाय, चालायला लागलाय. चालायला लागलाय की बोलायला पण लागलाय ते माहित नाही. पगार पूर्ण घेतोस आणि अर्धी माहिती देतोस. हा, राणा आता चालायला लागलाय. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलीस त्याच्याकडनं माहिती काढणार आणि त्यांनी जर का आपल्यापैकी कोणाला ओळखलं ना तर पोलीस आपल्याला सोडणार नाहीत. कठीण होऊन जाईल सगळं, कळलं? हो साहेब. फक्त हो साहेब नकोय, राणावरती लक्ष ठेव. राणा काय बोलतो आणि कोणाशी बोलतो याच्यावरती लक्ष ठेव. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये, उलट चांगली अवस्था आहे. आधी त्यांच्या पायांना फक्त सेन्सेशन व्हायचं. आता मी मगाशी चेक केलं ना, तेव्हा त्यांना टॅप केलं तर थोडा त्रास झाला. पण नाही, तसं काही नाही, उलट त्यांचे पाय बरे व्हायला लागलेले आहेत. आता तुम्ही त्यांना रोज थोडं थोडं आधाराने चालायला लाग. आधाराला पाहिजे तर एखादी छोटी काठी द्या. मी तुम्हाला एका फिजिओथेरपिस्ट डॉक्टरचं नाव सुचवेन. ते इथे येतील आणि त्यांना ट्रीटमेंट देतील. चालेल. काळजी घ्या, होतील बरे लवकर. येऊ मी? धन्यवाद. मी राणासाठी आधाराला काठी घेऊन येते. अगं थांब, कशाला? मी रोज यांना आधार देईन आणि चालायला घेऊन जात जाईन. आता तू बघ, सकाळी मॉर्निंग वॉक, जेवल्यानंतर शतपावली, सगळं 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 करून घेणार आहे मी यांच्याकडून. आता सगळं नीट होणार आहे आभा. मी आज दिवसाची वाट बघत होते. आज ना काहीतरी गोडाधोडाचं जेवण बनवते यांच्यासाठी. हा बाई, राणा चालायला लागला तर मौन व्रत तुटलं बाईचं. कसलं मौन व्रत आणि कसलं काय, हे बरे झाले ना, सगळं मिळालं मला. एक मिनिट, माझं मौन व्रत सुरू होतं हे तुम्हाला कसं माहिती? तुझं माहिती? मी कोणालाच सांगितलं नव्हतं. नाही माहिती. अगं, एखादा माणूस जर फार वेळ बोलत नसेल ना, आपण म्हणत नाही का त्याला, बाई मौन व्रत दिसतंय,